13-14 पर्यंत वय असेल त्याचं, पण अतिशय गोळा आवाज आहे. आता तो शिक्षण कुठं घेतोय ते मला काही सांगता येणार नाही. तुम्ही शिकवता त्याला? त्यांचीच कृपा आहे. तुमचं नाव? हरिभाऊ महाजन. वाचलं मी पत्रिकेमध्ये नाव की आपल्याला असे टाळकरी पाहायला मिळतील प्रत्येक गावामधला जो काही म्हणजे टाळकऱ्यांचा खजाना होता हळूहळू लुप्त होत गेला. का म्हणून त्यांना असं वाटत होतं की जर नवीन मुलांना आपण शिकवलं यांना जास्त डिमांड येऊन जाईल, आपला डिमांड मायनस होऊन जाईल, मग आपल्याला कोणी विचारणार नाही. परंतु हे त्यांच्या डोक्यात बिलकुल नव्हतं. काय नव्हतं की कदाचित हे जर शिकून गेले, पुढे गेल्यानंतर आपण जरी मेले यांच्या स्वरूपात आपण जिवंत राहू, हे त्या लोकांच्या कोणाच्या डोक्यात. कारण हे नाव कोणाचं घेणारे? अरे आम्ही लहान होते ना, आम्हाला हरिभाऊ शिकवत होते. आलं का लक्षात? त्या लोकांच्या डोक्यात राहिल्यामुळे त्यांनी सर्व गावाचा काय करून टाकलं. एकही भजनी मंडळ आपल्याला पाहायला मिळत नाही. बिचारे या मुलाच्या माध्यमातून असं वाटतंय की कमीत कमी 10 पोर तरी हरिभाऊ तयार केल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा हरिभाऊसाठी सुद्धा एकदा टाळ्या. तुकोबाराय सांगतात, मोक्ष आम्हा घरी कामारती दासी.